प्रसाद होऊनी भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला। दर्या नभामधून सप्तसागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला। कणखर तरी हळवा शिवभास समान भासतो। मायभूमी रक्षिण्यास भगव्याशी मानतो। धर्मशील शौर्यवती आस नास छत्रपती। केशरीय तुल्य शोभतो छावा शिवबाचा छावा। संभाजी महाराज ज्यांनी स्वतःला जाळून स्वराज्य वाचवलं। काही राजे जन्माने राजे असतात, काही राजे कर्माने राजे होतात, पण संभाजी महाराज ते दुःखातून, संघर्षातून आणि अपमानातून घडलेले राजे होते, ज्यांच्या आयुष्यात सुख कमी आणि अग्निपरीक्षा जास्त होत्या। लहानपणी आईपासून दूर, घरात कट, राजकारण, गैरसमज, जिथे इतर राजांची मुलं खेळत असतात, तिथे संभाजी महाराज लहान वयातच कैद, दडपण आणि एकटेपणा सहन करत होते। हा राजा सोन्याच्या पाळण्यात वाढला नव्हता, तो जखमांमधून तयार झाला होता। सिंहासन मिळालं पण सुरक्षित जगणं नाही। शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्यावर काळोख पसरला होता। शत्रू चारही बाजूंनी तुटून पडले होते। आपल्याच लोकांनी दगा दिला, काही सरदारांनी पाठीमागून वार केला, आणि या सगळ्यात फक्त एकच व्यक्ती डोळ्यात डोळे घालून उभा राहिला, संभाजी महाराज। त्यांनी सिंहासन स्वीकारलं नव्हतं, त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती। आणि मग आला इतिहासातील सर्वात क्रूर अध्याय। औरंगजेबाने दिलेले 40 दिवसांचा छळ। नखे उपटली, हाडं तोडली, शरीर चिरडलं। प्रत्येक वेदना अशा होत्या की सामान्य माणूस एका दिवसात संपला असता। पण संभाजी महाराजांनी एकही शब्द बदलला नाही, त्यांनी धर्म बदलला नाही, ते तुटले नाहीत। इतिहासात पहिल्यांदा एक राजा मृत्यूच्या तोंडात उभा राहून म्हणाला, मी स्वराज्य हे विकणार नाही। लोक राजे येतात जातात, किल्ले जिंकतात हारतात, पण संभाजी महाराज त्यांनी जिंकलेला किल्ला म्हणजे स्वाभिमानाचा किल्ला। त्यांच्या मृत्यूने स्वराज्य कोसळलं नाही, उलट अजून उभं राहिलं। कारण असा राजा दर 10,000 वर्षांनी एकदा जन्मतो, तो मरण्याआधी आपल्या लोकांना छळून देत नाही। मित्रांनो, आजही संभाजी महाराजांचं नाव घेताना लोकांच्या डोळ्यात पाणी येतं, कारण ते फक्त राजे नव्हते, ते बलिदानाचं जिवंत स्वरूप होतं। जग राजांच्या शक्तीमुळे घाबरतं, पण इतिहासात एकच राजा असा आहे, त्याच्या दुःखाने जग हे थरथरलं, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज।